नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 127. 6 मे. अग्रे नयती इति अग्नी. उपरोक्त शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, अग्नी आपल्या उपासकाला सर्वार्थाने पुढे पेढे नेत असतो, आणि दुसरे, अग्रणी असतो तो अग्नी. हेच याचे महत्त्व. हे जाणून वेदांताने अग्नी सन्मुख ठेवून प्रवासास किंवा कुणाकडे जात जा असा सल्ला दिला. ओघाओघाने उपनिषदात हे उल्लेख आलेले आढळतात. शौनक विद्याज्ञान प्राप्त करण्याच्या अभिलाषेने अंगिरस ऋषींकडे जातात, आणि सर्वात पुढे सांगितलेले आहे की सोबत समिधा घेऊन जातात. ते त्या काळचे सामाजिक सुसंस्कृतपणाचे लक्षण समजलेले आहे. एकतर वाळलेल्या समिधा किंवा ओल्या कडुलिंबाच्या काड्या. कुणालाही भेटायला जाताना यजमानांना भेट देण्यासाठी ह्या गोष्टी बरोबर न्यायची प्रथा होती. तसेच शौनकाने पण नेले. समिधा अंगिरसांपुढे ठेवल्या आणि त्यांना मग प्रश्न विचारला. त्यातही विधिवत मार्गाने प्रश्न विचारला असा उल्लेख आहे. विधिवत उपसंत पप्रच्छ म्हणजे आवर्जून सांगितलेलं आहे. दुसऱ्या उपनिषदात असं आहे की 5-6 मित्र जातात गुरुकडं, ज्ञानप्राप्तीसाठीच जातात. त्यांना ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय याच्याबद्दल फार कुतूहल असतं. त्यासाठी ते पिप्पलाद ऋषींकडे जातात. आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात. पण ह्या वर्णनातही महत्त्वाचे आहे, स्पष्टपणे सांगितले की 6ही जणांनी स्वतंत्रपणे समिधा भेट म्हणून गुरूंच्या पुढे ठेवल्या आणि त्यांना नमस्कार केला. ज्यावेळी ऋषी जे सांगतात ते पण महत्त्वाचे तेवढेच आहे की ते म्हणतात, माझ्याकडे 1 वर्ष आश्रमीय जीवन जगत राहावे लागेल. त्यात अट अशी की तप, ब्रह्मचर्य, श्रद्धा यांचं पालन करूनच माझ्या संगतीत राहावं लागेल. त्या सर्वांनी ती अट मान्य केलीच, पण तंतोतंत पाळलीसुद्धा. म्हणजे वेदाज्ञांना ऋषी लोक अनन्यसाधारण महत्त्व देत होते, हे महत्त्वाचं आहे. तसेच शिष्टाचार पाळताना सदैव चालणाऱ्या नित्ययज्ञास हातभार किंवा सेवेची मदत म्हणून समिधासोबत नेण्याची प्रथा कदाचित असेल. रामायण तर आपण ऐकलो. उपनिषद एक वेळ माहिती नसतात, पण रामायणाची कथा तर सर्वांना माहीत असते. त्यात वाल्मिकी सहजच जाता जाता अग्निहोत्राच्या अनिवार्यतेचा उल्लेख करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर श्रीराम वनवासी झाल्यावर भरत परत येतो. तो मातांना भेटतो. कौसल्या भरताचा मानस जाणते आणि त्याच्याशी श्रीरामांना भेटायला जाण्यासंबंधी चर्चा करते. तेव्हा ती सहजच म्हणते, आपण अग्निहोत्राचा अग्नी सन्मुख ठेवून श्रीरामांना भेटायला जाऊ. आणि त्याप्रमाणे ते जातात. आणखी एक गोष्ट अयोध्याकांडातल्या शेवटच्या प्रकरणात आलेली आहे. हे जे 3 जण आहेत, राम, लक्ष्मण, सीता, ते अत्री ऋषींच्या अनुसया अत्री यांच्या आश्रमात जातात. तिथं त्यांच्या भेटीगाठी होतात, गप्पा गोष्टी सुरू होतात आणि ते खूप रंगतात. त्याच्यात प्रधान विषय असतो राम-सीतेचं स्वयंवर. त्याच्यात मध्येच अनुसया टोकते आणि म्हणते, मिथिले थांब, तुझ्या स्वयंवर सोहळ्यात गुंतून पडेल आणि अग्निहोत्राचा समय निघून जाईल. सूर्य रजनीकडे निघाला आहे. तेव्हा अत्री ऋषी स्नानोत्तर अग्निहोत्र करतात. नंतर प्रत्यक्ष सीतेकडून तिच्या श्रीरामांशी झालेल्या स्वयंवराचा वृत्तांत रात्री ऐकला जातो. तिला दिव्य वस्त्रभूषणे जी वनवासात उपयोगी पडतील अशी दिली जातात. नंतर पुन्हा स्नानोत्तर दुसरे दिवशी अग्निहोत्र करतात. त्या अग्नीला वंदन करून श्रीराम पुढल्या प्रवासाला निघतात असा उल्लेख आहे. एकूणच काय, उपनिषदातले समिधांचे उल्लेख काय, रामायणातले अग्निहोत्राचे उल्लेख काय, ज्याने माणसाची भरभराट होते, सुख शांती सहज मिळते, हेच सत्य सांगितलेले आहे. थोडक्यात अग्निहोत्र करणे सभ्य व सुसंस्कृतपणाचे लक्षण होते. धन्य सभ्यता आणि धन्य सुसंस्कृतपणा. नमस्कार.